नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्कृती आणि वृत्तविद्या हा पाठ बघणार आहोत। या पाठामध्ये आपण संस्कृतमध्ये सुद्धा पत्रकारिता करू शकतो हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे। साधारणपणे मराठी, इंग्लिश, हिंदी, कन्नड म्हणजे ज्या ज्या प्रदेशात ते वृत्तपत्र प्रसारित केलं जातं त्या त्या भागातली भाषा त्या वृत्तपत्राची असते। परंतु संस्कृतमध्ये सुद्धा वृत्तविद्या म्हणजेच पत्रकारिता होऊ शकते हे यातून सांगितलेलं आहे आणि हे खूप जुनं आहे, आत्ताचं काहीच नाही आहे, याच्यात नवीन नाही आहे की संस्कृतमध्ये पत्रकारिता करता येऊ शकते। संस्कृतमध्ये पत्रकारिता करणे किंवा करू शकतो हे खूप पूर्वी सिद्ध झालेलं आहे, खूप आधीच हे सिद्ध करून ठेवलेलं आहे की हे होऊ शकतं, असंही होऊ शकतं। तर संस्कृती आणि वृत्तविद्या हा आपला द्वितीय मंडलातील प्रथम पाठ आहे। प्रस्तावना बघा। वृत्तविद्या नाम पत्रकारिता। वृत्तविद्या म्हणजेच काय? पत्रकारिता, जर्नलिझम म्हणतो आपण त्याला। संस्कृत पत्रकारिता इति क्षेत्रमपि सुप्रतिष्ठितम अस्ति अधुना। म्हणजे संस्कृत पत्रकारिता हे क्षेत्र सुद्धा आता खूप प्रसिद्ध झालेलं आहे, खूप प्रसिद्ध झाले। म्हणजे ज्या भागामध्ये संस्कृत जास्त बोललं जातं, संस्कृतला जास्त मान दिला जातो, संस्कृतमध्ये व्यवहार होतात ज्या भागामध्ये, ज्या प्रदेशामध्ये, तिथं संस्कृतमध्ये पत्रकारिता केली जाते किंवा तिथं संस्कृत वृत्तपत्रसुद्धा प्रकाशित होतात। आता आपल्याकडे सुद्धा संभाषण संदेश वगैरे असे चंदमामा, संभाषण संदेश ही मासिकं येतात आपल्याकडं, पण ती तेवढी प्रसिद्ध नाही आहेत, म्हणजे लोकांना ती तेवढी माहीत नाही आहेत, लोक त्याचा उपयोग वाचनात ते फारसं आणत नाहीत लोक। पुढं बघा। जनतंत्रस्य मुख्य स्तंभ नाम वृत्तपत्रम इति उच्यते। जनतंत्राचं हे वृत्तपत्र हे जनतंत्राचा एक मुख्य स्तंभ आहे, मुख्य आधार आहे असं म्हटलं जातं। संस्कृतज्ञानां कृते अपि वृत्ते एषः विस्तृतः अवकाशः उद्घाटितः। संस्कृत तज्ञांच्यासाठी सुद्धा हा खूप मोठी संधी म्हणू शकतो आपण याला, खूप मोठी संधी मिळालेली आहे संस्कृत तज्ञांना। दृक्माध्यमं, श्रव्यमाध्यमं, दृक्श्रव्यमाध्यमं तथैव समाजमाध्यमं एतेषु क्षेत्रेषु अवसराः अद्य उपलब्धाः। दृक्माध्यम म्हणजे फक्त पाहण्यासारखं, पूर्वी मुखपट होते, मुखचित्रपट असायचे, फक्त ते पाहूच शकत होतो, तिथं ऐकायला येत नव्हतं, त्याला दृकमाध्यम म्हणायचं। श्रव्यमाध्यम म्हणजे फक्त ऐकणे, रेडिओ, आपण फक्त पाहूच ऐकूच शकतो, तिथं आपल्याला पाहता येत नाही। दृक्माध्यम म्हणजे पेपर, फक्त आपण पाहू शकतो, ऐकू शकत नाही। आणि दृकश्राव्य माध्यम TV, म्हणजे आपण ऐकूही शकतो आणि पाहूही शकतो असं। तथैव समाज माध्यमं एतेषु क्षेत्रेषु अवसराः अद्य उपलब्धाः। आणि तसेच समाज माध्यम या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध झालेल्या आहेत अलीकडच्या काळामध्ये। निर्मिती ही म्हणजे निर्माण करणे, इंग्लिशमध्ये प्रोडक्शन म्हणतो आपण त्याला। संचालनम म्हणजे डायरेक्शन, ते नियोजनबद्ध काम करणं, मार्गदर्शन करणे। पुढं विज्ञापन क्षेत्र म्हणजे जाहिरात करणे, इथं ॲडव्हर्टायझिंग म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये। संरचनाशास्त्र म्हणजेच डिझायनिंग, तो कसा प्रसारित होणार त्याची रचना करणे, त्याला डिझायनिंग। इत्यादीषु क्षेत्रेषु बहवः जनाः अद्य उद्योगरताः। या क्षेत्रांमध्ये अनेक लोक आज उद्योग करत आहेत किंवा त्यांनी तो स्वतःचा व्यवसाय म्हणून ते स्वीकारलेला आहे। दैनिक पत्रात वार्षिक पत्रिकापर्यंतम नैकानि नियतकालिकानि संस्कृत भाषया संप्रति प्रकाशन्ते। म्हणजे दैनिक पत्रापासून रोजचे जे वर्तमानपत्र वगैरे तुमचे काय असतील त्याच्यापासून वार्षिक पत्रिका यापर्यंत अनेक नियतकालिक संस्कृत भाषेमध्ये अलीकडच्या काळात प्रकाशित होतात। तेषु त्यामध्ये वार्षिक वृत्तपत्रस्य अभिरूपमपि पुस्तके प्रदर्शितम। त्या प्रसारण होणाऱ्या सगळ्या प्रकारांमध्ये किंवा नियतकालिकांमध्ये वार्षिक वृत्तपत्राचं सुद्धा अभिरूप, प्रारूप दिलेलं असतं तिथं। बघा, धड्याला सुरुवात करतोय आपण। पत्रकारिता नाम आधुनिक समाजस्य एकम अविभाज्यम अंगम। पत्रकारिता म्हणजे आधुनिक समाजाचं एक अविभाज्य अंग आहे ते पत्र। आता बघा, सकाळ सकाळी आपल्या घरी एक ठराविक वेळ असते पेपर मिळण्याची, त्या वेळेत जर पेपर नाही मिळाला तर अस्वस्थ वाटायला लागतं। घरात जर वयस्कर लोक असतील तर त्यांना त्या वेळेला पेपर वाचण्याची सवय झालेली असते आणि त्या वेळेला जर त्यांना पेपर नाही मिळाला
तर ते खूप अस्वस्थ होतात, सैरवैर झाल्यासारखं होतं त्यांना. म्हणून इथं म्हणतात पत्रकारिता नाम आधुनिक समाजाचे एकम अविभाज्यम अंगम. पत्रकारिता हे आधुनिक समाजाचं एक अविभाज्य असं अंग झालेलं आहे. वार्ता प्रसारणस्य कृते पत्रकारिता इति महत्त्वपूर्ण माध्यमम. बातम्या प्रसारित करण्यासाठी वृत्तपत्र किंवा पत्रकारिता हे एक महत्त्वाचं अंग आहे. ज्या ठिकाणी अजूनही लाईट्स वगैरे नाहीत त्या ठिकाणी हे उपयोगाला येऊ शकतं. अलीकडच्या काळात असं होत नाही, कुठेही लाईट नाही असं, पण तरीही अजूनही काही ठिकाणं अशी आहेत की जिथं लाईटचा अजूनही अभाव आहेत, वीज अजूनही तिथं पोहोचलेली नाही. वार्ता प्रसारणस्य कृते म्हणजे बातम्या पसरवण्यासाठी वर्तमानपत्र तर जाऊ शकतं तिथं, टी व्ही भलेही नसेल त्या लोकांच्याकडं, पण पत्रकारिता त्यांच्या साह्याने केलेल्या बातम्या आणि पेपरमध्ये छापून आलेल्या बातम्या असं तिथं जाऊ शकतं आणि लोकांच्यापर्यंत बातम्या पोहोचवण्याचं एक खूप चांगलं माध्यम आहे. सूचना तंत्रज्ञान क्षेत्रे पत्रकारिता विशिष्ट महत्त्व भजते. सूचना तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पत्रकारिता एक खूप महत्त्वाचं अंग आहे, खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वासु भाषासु इव संस्कृत भाषायाम अपि इथं संधी आहे बघा. संस्कृत भाषायाम अधिक अपि असा संधी होतो. सर्वासु भाषासु इव इतर सर्व भाषांप्रमाणेच संस्कृत भाषायाम अपि पत्रकारिता भृशम विकसिता दृश्यते. संस्कृत भाषेमध्ये सुद्धा पत्रकारिता हा विषय भृशम म्हणजे खूप, विकसिता दृश्यते म्हणजे खूप सुधारलेला दिसतो, विकसित झालेला दिसतो. संस्कृत पत्रिकायाः आरंभः जूनमासस्य प्रथमे दिने षड्षडाष्टैकतमे ख्रिस्ताब्दे काशीक्षेत्रे अभवत्. संस्कृत पत्रकारितेची सुरुवात कधी झाली तर जून महिन्यात 1 जून 1866 मध्ये झाली. इथं संस्कृतमध्ये एक संख्यावाचनाचा नियम आहे की संख्या वाचत असताना त्या पाठीमागून पुढं वाचत यायचं. म्हणजेच 1866 दिलंय तर इथं 6, 6, 8 आणि 1 असं ते वाचलं जातं. षड अष्ट एकतमे ख्रिस्ताब्दे इसवी सन 1 जून 1866 मध्ये संस्कृत पत्रकारितेची सुरुवात झाली. संस्कृत पत्रकारितेची सुरुवात कुठं झाली तर काशीमध्ये झाली. प्रथम संस्कृत पत्रकारिता प्रकाशित झाली ती काशीमध्ये झाली. काशी विद्यासुधानिधी ही इति एषा सा पत्रिका. काशी विद्यासुधानिधी असं त्या पत्रिकेचं नाव आहे. लक्षात ठेवा, एका वाक्यात उत्तरे किंवा रिकाम्या जागांसाठी, रिक्त स्थानपूर्तीसाठी हे वाक्य येऊ शकतं. तदनंतरम संस्कृत वृत्तपत्रिकाणां संख्या सवेगम वृद्धिम गता. त्यानंतर म्हणजे काशीमध्ये 1866ला जेव्हा काशी विद्यासुधानिधी ही पत्रिका प्रसिद्ध झाली त्याच्यानंतर संस्कृत वृत्तपत्रिकाणां संख्या सवेगम वृद्धिम गता. संस्कृत वृत्तपत्रांची संख्या खूप जलद गतीने वाढत गेली. अधुना भारतवर्षे उपद्विशतमिताः संस्कृतपत्रिकाः नियमिततया प्रकाश्यन्ते. अधुना भारतवर्षे आता भारत देशामध्ये उपद्विशतमिता जवळजवळ 20 संस्कृत पत्रिका प्रकाशित होतात, नियमितपणे त्या प्रकाशित होतात. तासु दैनिकम, साप्ताहिकम, पाक्षिकम, मासिकम, द्वैमासिकम, त्रैमासिकम, षाण्मासिकम, वार्षिकम तथा विशेषांक इत्यादयः प्रकाराः अंतर्भूताः. तासु त्यामध्ये दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक म्हणजे पंधरवड्याला प्रसारित होतं ते तुम्हाला माहितीच आहे ती नावं. दैनिकम, साप्ताहिकम, पाक्षिकम, मासिकम, द्वैमासिकम, त्रैमासिकम, षाण्मासिकम म्हणजे 6 महिन्यांनी प्रसारित होणारं, 2 महिन्यांनी प्रसारित होणारं, 3 महिन्यांनी प्रसारित होणारं, वार्षिक दरवर्षी प्रसारित होणारं, तसेच विशेषांक आणि अधेमध्ये सुद्धा एक विशेषांक म्हणजे दिवाळीचा असेल, दसऱ्याला एक विशेषांक येतात, तसं गुढीपाडव्याचा एक विशेषांक असतो, तसे एक विशेषांक, असे अनेक प्रकार यामध्ये अंतर्भूत होतात. संस्कृत भाषायाः प्रसारः इत्यपि एतासां पत्रिकाणां उद्दिष्टं. या सगळ्या पत्रिका प्रसारित करण्यासाठी त्यांचं उद्दिष्ट काय आहे तर संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा एवढंच त्यांचं उद्दिष्ट आहे त्यांच्या डोळ्यासमोर. जनाः संस्कृतं पठितुम् उत्सुकाः भवन्तु इति धिया
एतासु पत्रिकासु सरलसंस्कृतेन वार्ताः लेखाः काव्यानि कथाश्च समाविष्टाः सन्ति. लोकांनी संस्कृत वाचावं, लोकांना संस्कृत वाचता यावं म्हणून हा एक उपक्रम त्यांनी केलेला आहे. जनाः संस्कृतं पठितुम् उत्सुकाः भवन्तु. लोक संस्कृत वाचनास उत्सुक व्हावेत, लोकांनी संस्कृत वाचावं म्हणून एतासु पत्रिकासु सरल संस्कृतेन वार्ता म्हणजे या पत्रिकांमध्ये सोप्या, अगदी सोप्या संस्कृतमध्ये बातम्या, लेखा काही ठराविक लेख, त्यानंतर काव्यानी म्हणजे छोटी छोटी काव्य, कथाः च आणि गोष्टी समाविष्टाः सन्ति यांचा समावेश होतो. चंदमामा इति मासिक पत्रिकां बालकानां ज्येष्ठानां च चेतांसी आकर्षयति स्म. चंदमामा ही जी मासिक पत्रिका म्हणजे दर महिन्याला प्रसारित होणारे हे जे काही पत्रक आहे, चंदमामा जी काही पत्रिका आहे ती पत्रिका बालकानां लहान मुलांना ज्येष्ठानांचे चेतांसी आकर्षयति स्म आणि ज्येष्ठांचे चेतांसी म्हणजे मन, चेतस असा त्याचा मूळ शब्द आहे. चेतांसी म्हणजे लहान मुलांची आणि ज्येष्ठ लोकांची, वयस्कर लोकांची मने आकर्षित करून घेते. इदानीम म्हणजे अलीकडे किंवा आता, गुंजारवः संस्कृत भवितव्यम गीर्वाणसुधा भारती संभाषण संदेशः समर्पणम इत्यादीनी नियतकालिकानी संस्कृत प्रचार प्रसार कार्यरतानी. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही नियतकालिका अजूनही काम करत आहेत किंवा त्या कामामध्ये ते मग्न आहेत. ती कामं कोणती, ती नियतकालिका कोणती आहेत तर गुंजारव आहे, संस्कृत भवितव्यम आहे, गीर्वाणसुधा आहे, भारती आहे, संभाषण संदेश आणि समर्पण इत्यादी नियतकालिक संस्कृतच्या प्रचार आणि प्रसाराच्या कामामध्ये मग्न आहेत किंवा ते काम करत आहेत. सुधर्मा तथा एव विश्वस्य वृत्तान्तः एते संस्कृत दैनिके अद्यापि संस्कृत माध्यमेन वार्तांकनं कुरुतः इति अत्र विशेषः. यामध्ये एक विशेष आहे, ते कोणतं तर सुधर्मा आणि विश्वस्य वृत्तांत ही जी काही संस्कृत दैनिकं आहेत ती अजूनही संस्कृतमध्येच त्यांच्या बातम्या छापण्याचं काम करत आहे. हे या ठिकाणी विशेष आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढाच भाग बघणार आहोत. उरलेला पाठ आपण पुढच्या भागामध्ये बघूया, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.